हे बघा इकडे हेल्मेट रेडी, तर दुसरावाला आपला गोप्रो रेडी. गोप्रो म्हणजे तोच कॅमेरा. हे तिचं हेल्मेट रेडी, बॅग रेडी, ही साईड बॅग रेडी. तर सगळं रेडी झालं. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ, सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात. तर थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल चाललो कुठे. ते चाललो महाबळेश्वरला. ते समजा सुरुवातीला आता आज जाणार, आज जाऊ, आज उद्या परवा रिटर्न येऊ, म्हणून शनिवारी संध्याकाळमध्ये रिटर्न येऊ. तर बाकीचा प्लॅन काय आहे, काय बघणार आहोत काय नाही. तर आपण गेल्या वर्षी नाही, ते तिसऱ्या वर्षी गेलो होतो. आदित्यच्या बड्डेला गेलो होतो मी आणि तो दोघं जण. गेल्या वर्षी आम्ही मुरुडला होतो सर्वजण जूनमध्ये. तर तो गेला, त्यानंतर आता परत चाललोय एक वर्ष गॅपने. तर जाऊया, एक्सप्लोअर करूया जास्तीत जास्त गोष्टी. जेवढ्या आधी नाही बघितल्या तेवढ्या गोष्टी नवीन नवीन काहीतरी दाखवण्याचा तुम्हाला अजून प्रयत्न करतो. त्याच्यामुळे चॅनलवर कोण नवीन असाल ना तर सबस्क्राईब नक्की करा. आता कसं आहे, गोव्याला जाऊन गोव्याच्या नंतर ही एक ट्रिप, आता ही तरी छोटी आहे. छोट्या ट्रिपला कशी एवढी मजा येते. ट्रिपची ट्रिप असते, कुठं पण बाहेर मजा येते. पण जेवढी लॉंग राईड असेल ना तेवढी अजून मजा असते. असो, एक मोठी राईड पण नक्कीच लवकर प्लॅन करू. मोठी राईड म्हणजे 10, 15, 20 दिवस बाहेर असलो ना मजा येते. नवीन नवीन कंटेंट सगळा. आता पण मला सगळं नवीन गोष्टी बघायला भेटणार. मी आहे, माझ्यासोबत समिता पण आहे. तिला पण फोन केला, ती पण रेडी झाले. तिला बोलले ये. आता जाताना कशा आपण रॉयल मार्केट जाऊ, तिथून तिला घेईन आणि तसंच आपण पुढे जाऊ. अशा रूटने नको, मग असं परत येणार, असं गोल फिरून नको जायला. ओके, चलो रेडी झालोय. पटापट आपलं सगळं सेटअप करूया आणि निघूया. ओके, चलो 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 सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. ओके, चलो चलो जी चलो. मोबाईलला सेट कर. पुजारी लवकर उठले. चल जाऊ, चलो. हो, थांबत जाऊ. आता 180 किलोमीटरच आहे इथून, 180 किलोमीटर. चलो चलो चलो. काय झालं आता, ती बसली ना पाठीमागं एकदम कम्फर्टेबल बसलं, कारण बॅग तिच्याकडे जाईल आणि हे साईडला हेल्मेट घातलं ना तिथं, ते तिच्या डोक्यात जाईल. त्याच्यामुळं, कारण ते कसं वजन असलं ना की थोडं हातांवरती वजन राहतो. तर चलो चलो, फायनली निघालो. आणि मोटो ब्लॉग ही फ्रेम मी पण खूप दिवस मिस करतो. गोव्यावरून आल्यापासून काही जास्त का मोठा ब्लॉग मी केलाच नाही. बाकी आपले डेलीवरच ब्लॉग चालू होते. कारण बाहेर निघाल्यावरती कसं सगळं नवीन दिवस, नवीन व्हिडिओ तो बोलतो, म्हणजे अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ, तसंच सगळं नवीन नवीन गोष्टी बाहेर दिसतात. तर चलो, इथे म्हणून तुमचं स्वागत करतो. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ, सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात. चलो भाई, जाऊया मस्तपैकी, एक्सप्लोर करूया खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या मेमरीज घेऊन परत येऊया. आणि अशाच नवीन नवीन मोठ्या मोठ्या राईड, छोट्या छोट्या राईड करत राहूया. अरे हां, मी त्या दिवशी पेट्रोल फुल केलं होतं. आता 3 पॉईंट राहत, पेट्रोल फुल करून टाकू म्हणजे बघायला नको. ओके, चलो जी चलो. मॉर्निंगला जो सन बघा, स्काय मस्त झाला एकदम मॉर्निंग. थांब, इथं दाखवतो तुम्हाला. ओपन आहे ना इथे, हे चेक करा फ्रेम. यार ब्युटिफुल, असलं भारी वाटतं एकदम. डोंगराच्या वरतून पूर्ण ऑरेंज पूर्ण स्काय झालं आहे सगळं, भारीच एक नंबर. तिला पण मी फोन केला, सांगितलं मी, मला दिलं ये बोललं तू, मी पण पोस्ट 10-15 नाही म्हणलं तरी अर्धा-पाऊण तास जास्त जातो. तर रोड खाली गोष्टी वेगळ्या, तर 1 तास तरी इकडे तिकडे मोडतो तो. हे बाबा बैलगाडी इकडं तिकडं नका धावू. पण बऱ्याच दिवसाने ना एनर्जी एकदम हाय आहे. कारण त्या दिवशी पण आम्ही गेलो होतो ना, ते म्हणजे ब्लॉग न बनवला, बट गाडी चालवायची एवढी चूल झाली होती. म्हणलं असं कुठेतरी लॉंग रूटला निघून जाऊ बाई, त्याची मजा नाही येणार. कारण गाडी चालवायची मजा आहे ना, एकदा हे सगळं घातलं की हेल्मेट वगैरे, रायडिंग गिअर वगैरे, का जाम मजा येते यार. आणि आपल्याला गाडी चालवायचा कंटाळा अजिबात नाही. लास्ट आपण बँगलोरवरून जेव्हा साऊथवरून रिटर्न येतो, बँगलोरवरून
आपला अलिबाग म्हणजे बरोबर 950 किलोमीटर अंतर आहे. तेवढा आपण एका दिवसात आलो होतो. म्हणजे सर्वात हायेस्ट वन डेमध्ये आपण चालवली 950 किलोमीटर गाडी. बरोबर सकाळी 7ला निघालेलो तर रात्री 2 वाजता काहीतरी इथं आपल्याला अलिबागला म्हणजे घरी टच आपण असं होतं. चलो असं पटापट पोचूया. जास्त आता इथं मोठं ब्लॉक करत नाही कारण आता रस्ता आपला बराच आहे. 180 किलोमीटर समथिंग महाबळेश्वर आहे. आपण असं जाणार होतो ते बोललो असं इला घेऊन तसेच तिकडं जाऊ रोया मार्गे. ओके चलो. कसं आहे आपण खाल्लं नाही खाल्लं तरी चालतं. गाडीला पहिलं जेवायला न्यायला लागतं हॉटेलला. गाडीचं हॉटेल आहे बघा इकडं आहे भारत पेट्रोलियममध्ये. तिकडं थांबा आम्हाला द्या पहिलं मग ट्रक बोलणार नाही. तर काही जास्त येणार नाही पेट्रोल कारण 3 पॉईंट म्हणजे काय ते 500-700 रुपयाचं यायला पाहिजे. तर त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त इकडं थोडं जास्त वाटत नाही. भरल लगेच टाकी. ट्रिप पण आहे ना 0 करून टाकू. आता बघितलं तर हे जे गव्हर्नमेंटवाले पंप आहेत ना तिथे 108.48 आहे. 7 का 7.5 लिटर आलं पेट्रोल आतमध्ये. बाकीचं वरचं होतं 12 टाकी आहे ना म्हणजे 8, 9, 10, 11, 12 बाकीचं वरचं होतं पेट्रोल. बट रेट वाढला आहे ना त्याच्यामुळं 750 गेलं. 750 आतमध्ये पेट्रोल आलं असतं. आणि तेच प्रायव्हेटवाले आहेत ना त्यांच्याकडे 112 का 113 आहे जवळपास पेट्रोल. म्हणजे एवढा फरक आहे त्यांच्या रेटमध्ये. तेव्हा भरलं टाकी फुल केली तर बघायला नको. जे कामं चालू आहेत ना त्यात एक वैतागो खतरनाक. तरी बऱ्यापैकी झालीत आणि बऱ्यापैकी पेंडिंग आहेत ते. पण ते कसं आहे पावसाळ्यात झाली पाहिजेत आणि पावसाळ्यात खतरनाक काम म्हणजे धूळ बिड त्याच्यामुळं आहे ना भरपूर उडतं. आता इकडं बरेच दिवस आलोच ना या रोडनी. आता इकडचं समजेल काय कंडिशन आहे ते. कारण कसं आहे आता मोस्ट ऑफ कुठले आतमधले रोड असू दे मेन हायवे असू दे सगळे आता सिमेंटचे रोड बनवायला घेतले. बघ स्ट्रेट पूर्ण सिमेंटचे रोड झालेत. पण सर्व रुंद. कारण कसं आहे हा भेरसेचा इथून आहे ना जो पोयनाडवरून एक बायपास निघतोय. जर आपल्याला म्हणजे आपल्या साईडला जायचं नसेल ना मांडवा साईडला आपला तिकडचं तर इकडं तर ज्या साईड ज्या लोकांनी यायचं ना नागाव किंवा ईस्ट साईड तर डायरेक्ट त्या पोयनाडून बायपास घेतला की भेरसा मार्ग डायरेक्ट तुम्ही इकडे याल. तर शॉर्टकट आहे पूर्ण. म्हणजे एवढा रस्ता वाचवतोय असं येऊन गोल फिरून जाण्यापेक्षा. त्याच्यामुळे हे सगळ्या रोडचे आहेत ना रुंदीकरण चालू आहे आणि सर्व रोड सिमेंटचे बनवले बघा टॉप नॉच एकदम. त्याच्यामुळे पुढं अजून भविष्यात खतरनाक काय काय होणार आहे. किती रुंद आला बघा रस्ता आपण लगेच. फक्त हे सांभाळून हे आहेच या गावात डॉगे. फक्त हे कट आहेत ना हे रस्ते तेवढे सांभाळून ठेवला पटकन फास्ट जातो आणि पटकन खाली आलेला असा रस्ता. बाकी काय ना बाकी सगळीकडे कामात चालू आहेत. ते खतरनाक आहे ही उघडी. आता हे तरी हे वरती आणलं उचलून बांधकाम आणि आता काय केवढा मोठा खड्डा आहे हा. हे बघा इकडे काम चालू आहे याचं. आणि ह्याला वॉटर वॉशिंग करायलाच पाहिजे कारण हे किती वेळा खचलेलं आहे काम. हे बघ कसला खड्डा होता. म्हणजे चुकून जर इकडून कोण आला आणि त्याला नाही कळलं तर डायरेक्ट खाली. आता झालं आहे बऱ्यापैकी कारण बऱ्याच दिवसांनी फेरी झाली ह्या रोडने. जर इथून मी आलोच नव्हतो बऱ्याच दिवसात. झालंय. चलो हिला पण फोन लावला मी याला पोचलोय बोललो मी पोचीन येऊन उभी राहा. तर हा येतं बाबे स्टॉपला उभी राहा बोललो येऊ. ते आलोच बोलतो ये मी पण पोचतो. चलो मी पोचलो पण आता हिला बघू ते कुठं उभी आहे ते. हा रोड बरं चांगलाच आहे. तो मधला जेवढंच पॅसेज त्याचा राहिलं आहे तेवढा पॅसेज झाला ना तर रोड एकदम सगळाच भारी होऊन. हे काय रे कोणला उडवलं म्हणे मी को डॉगेश डॉगेश तर हाय कुठं उभे आणि गाडी जातो मी साईडला. येऊ दे. एवढ्या लांबून मी आलो इथल्या इथं ही ना आली असं आहे हो. काय कराल आता काय बोलू पण शकत नाही ना. आपलेच दात आणि आपलेच असं. चल आता मी गेलो सर टाइम बघायला वाजले किती. कसं होतं निघालो आणि काय विसरलो होत नाही. घड्याळ विसरलो. आधी मला वाटलं लॅपटॉप सगळं भरलेलं बघ तिथं घड्याळ झालं घरी. त्याच्या टाइम बघायची सवय झाली ना घड्याळ दिसत नाही. बघ काय करावं इलाज नाही इलाज आता. मला सांग एवढ्या लांबून मी आलो आणि तुला इथलं इथं यायला एवढं असं करीन असं येईन आधी येईन किती गोष्टी. आता ते बघ त्यात आहे ते सगळं ऍडजस्ट कर आणि ते हेल्मेट घालचो. आधी मला हुशार ते सांगून झाली लवकर ये असं हे टाइम मध्ये मी पोचलो. काय नाही उगाच मी आलो एवढं लांबून तरी हे येतोय अजून चालू काय नको चालू काय बॅग घेऊ. चला हे लागलंय चल निघूया. पाण्याची एक बॉटल घेतली पाणी म्हणजे सोबत बरे हेल वगैरे तर आपल्या आहेतच.
2 लॉटी चोकोपाय घेतली, खाऊया आणि जाऊया. मध्ये पुढे नाश्ता करायला थांबू, जरा जाऊया 70-80 किलोमीटर आणि मग थांबू. कारण जास्त काय रनिंग नाही आहे, 180 किलोमीटर वगैरे काही नक्की रनिंग आहे. बाकीचं रेडी आपलं सगळं. जर 2 ना एकच घ्या. चल दे, नको का आता खायला आणलंय ते, खा खा, नंतर नाही येणार तुला. नाही जमणार म्हणजे चल चल तिकडे ठेव त्याला. बस हा बघ इकडं बघा, आता इकडं तोपत दिसतो ह्या अँगलला. बस चल. झालं बेल्ट टाईट झाला सगळं. बसलीस दादा. चलो जे चलो गणपती बाप्पा मोरया. गावदे माते की जय. सुखाने गावदे सुखाने गावदे. चलो 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 चलो. बसलीस ना. कुछ तूफानी करते हैं. इकडे हाय कर सर्वांना. हे बघ इकडे दिसतस तू कॅमेरामध्ये. चलो हा सेकंड अँगलचा एक फायदा चांगला होईल, काही ही पण याच्यामध्ये दिसेल ज्या वेळेला हा चालू असेल तेव्हा. आता हा रोड पण आहे रोडवाला मस्त आलाय. लास्ट टाइम पण आलो गोव्यावरून येताना इकडून, मजा आली या रोडला पण. जाऊया. त्या दिवशी पण इकडे गेलो होतो. इथंच ते देवीचं मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे. पावसाळ्यात जाऊ आपण तिकडे. काळकाई मंदिर, काळकाई देवी आहे मला वाटतं. हा तिथं मंदिर आहे. तेव्हा गेलो ना का दाखवेन तुम्हाला. एक नंबर आहे. तर निघालो आम्ही मात्र. फ्रंटचा अँगल बघितलंच कसला भारी वाटतंय. बघ इकडून बघ, एक नंबर. स्काय बघ वरती कसला दिसतंय. हां एक नंबर दिसतंय. तर आता कसं आलं, निघालो आम्ही. तर हा रोहाचा रोड बोललो ना, एक नंबर भारीचा रस्ता. आणि मेन आता कसं स्टेची बुकिंग नाही केलेली. बोललो जाऊन बघूया, कारण ऑन द स्पॉट आहेत ना तिथं उभेच असतात ते पॅम्पलेट घेऊन. हे डिलक्स रूम, हे रूम, ते रूम बघा तुम्हाला हवेत तसे. डायरेक्ट जाऊ बोला. आणि मेन आहे ना आधी चाललेलं रिसॉर्ट वगैरे बघूया, म्हणजे साईडला थोडं आणि मस्त व्ह्यूची मजा घेऊया. पण बट काय आहे माहिती आहे, जर साईडला बघितलं ना आपण एक साईडला, तर मग मेन मार्केटला यायचं आहे, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर मग परत तिकडून इकडे गाडी घेऊन यायला पाहिजे, फिरायला पाहिजे, असं सगळं. मग आता सध्या तरी ठरवलं आहे मेन मार्केटमध्येच रूम बघूया, तिथेच राहूया. आता कसं काय होतं आहे ते तिथं ऑन द स्पॉट गेल्यावरच समजा. जाऊ मेन मार्केटमध्ये, चांगला आपल्याला जसं हवं तसं भेटलं आपल्या हिशोबाने. रूम स्वस्त आहेत, 1000-1200 पासून चालू आहेत. ते वरती किती पण घ्या मेन मार्केटमध्ये सांगतो. बाकी ठिकाणी 2000-2500 असे आहेत. बट ते चांगलं पाहिजे. आपण पैसे जर पे करतो एखाद्याला तर ती गोष्ट चांगली पाहिजे. तर गेल्यावर ठरवूया काय करायचं काय नाही ते. मेन मार्केटमध्ये मेन मार्केट राहण्याचा फायदा काय, सगळं मार्केट जवळजवळ एक्सप्लोर करायला होतं. आणि मेन सिटी सेंटरमध्ये आपण राहतो ना, सगळीकडे जायला पण बरं पडतं. एक साईडला राहिलो ना का मग सगळीकडून कनेक्टिव्हिटीची गडबड होते, बाकी काही विशेष नाही. चलो ठीक आहे, जसं होईल तसं बघू. मी पण बघतो, तुम्हाला पण दाखवतो. सध्या रस्त्याची मजा घेत जाऊया, मजा करत ना. गाडीवरती आहे ना जाम बरं वाटतं. थांबलो ना काय मग व्हायचा घेता गरम्याने. अच्छी व्हिडिओ पण लाईव्ह केली जरा थांबून. थोडासा अँगल खाली घ्यावा का थोडासा. हां हे फ्रेम बरोबर आहे एकदम. का अजून पण थोडा जाऊ दे नॉर्मल. आता हे राहू दे, हे फ्रेम बरोबर वाटतंय. वावेखार गाव आहे ना, वावेखार गाव. इकडून ते वरती मंदिर आहे. हा बघा इकडं, हा इथं डोंगर आहे ना, इकडं वरती आहे मंदिर. ते असं जाऊन वरती जायचं आहे. काळकाई मातेचं मस्त मंदिर आहे, भारी. खालून वाटतच ना एवढं वरती मंदिर असेल म्हणून, पण जबरदस्त आहे मंदिर. आता बघूया परत पावसाळ्यात जाऊ. पावसाळ्यात गेलो का दाखवेन तुम्हाला. तेव्हा मी ब्लॉग नाही बनवला, पण भारी आहे एकदम.
बोलता इकडे पोचलो पण आता तर लेफ्टने जायचं का राईटने जायचं आमचे बघू दे एकदा परत मला कारण ते राईटने जाऊन असं जायचं असं काहीतरी आहे तर मला थांब मी एकदा बघतोय काय कुठला हा थांब इथून बघून आपण हा इकडं पालीच आहे आपल्याला इकडूनच जायचं लागलं राईटने हा तो वाला रोड आहे चलो 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 4 किलोमीटर रोवा बोलता पोचलो पण हो किती आहे 43 अलिबागवरून मी लावलेलं ट्रिप ही 43 आणि ते वरचे 4 47 48 इकडे तिकडे 50 किलोमीटर आहे फक्त म्हणजे जसं अलिबागवरून मुरुड आहे ना तेवढंच अंतर आहे अलिबागवरून हे इकडं इथून असं गेलं असतं रोहा तिकडं बघितलेत ना ते हे बघा सगळीकडे रोडची कामं चालूच आहेत आम्हाला वाटतं ब्रिज बनवतात डायरेक्ट एंट्री असेल आय थिंक सो तिकडं आतमध्ये पाहिजे असं झाल्यावर समजेल पण चालू आहे काम जोरात चालू आहे इकडं पण त्याच्यामुळे रोडची हालत बघ शकत टर्न आता पुढून तरी तो बघू देतो म्हणजे नेमकं आठवत नाही कशी जास्त फेरी आपली होत नाही ना क्वचित आलो तर आपण काहीतरी येतो असं आहे त्याच्यामुळे ब्रो त्याच्यामुळे कसं आहे मला पण माहिती आहे तू ना असं ना आपण बघितलं का परत दुसरीकडे कुठे गेलं गोल गोल फिरत नको राहायला दुसरं काय नाही विषय कन्फर्म केलं एकदा जरा हा गोप्रोचा अँगल पण आहे ना मला काय समजत नाही जरा सेट करायला लागा हे बघ इथं चालू झालं की नाही चालू झालं मला वाटतं हे बघ कारण लास्ट टाइम पण बघितलं मला वाटतं मी हे इकडून आलो तेव्हा बंजी जम्पिंग करशील काय हे एवढ्यावरती उडी मारायची हा नको काय सर्टिफिकेट भेटते यांचं एवढं हायेस्ट जेवढी ऋषिकेशला आहे ना ऋषिकेशला वगैरे मोठ्या मोठ्या सर्व बंजी जम्पिंगवाले असं आहे तू मारशील की नाही हा तू मारशील का मजा एक्सपिरियन्स तो बनता है भाई बघूया कधी मोका स्काय डायव्हिंग करायला पण मजा येईल स्काय डायव्हिंग ती विमानातून उडी मारतात ती पॅराशूट घेऊन हा नंतर पॅरासिलिंग ते डोंगरावर धावत जाऊन बसत बा पॅराशूट मध्ये त्याची पण मजा वेगळी आहे पण ते आपल्या इथं नाही ऍक्टिव्हिटी चलो जी चलो पनवेल 78 लेट पुणे 113 आणि महाड 48 किलोमीटर आपल्याला जायचं राईट आपल्याला जायचं ब्रिज खालून राईट इकडून आलो असतो सरळ असे आलो असतो या साईडून सरळ आलो असतो चलो भाई चलो काहीतरी आता नाश्ता करूया मस्त वगैरे ना मध्ये थांबून काय का हो उपास होता ना तुझा उपास आहे ना आज बघूया हे वडागडा पाहू नको ढोसायचा काहीतरी खाईन मी पण तेलकटी नको काय बघू हॉटेललाच थांबू हा बघ मरतोय यायला तिथं जागा ना तरी याच्यानं घुसायला आला हे आपल्याकडं ही असली हो काय बोलत आहे ना त्याच्यात गॅप तरी होती केवढीशी गॅप होती ट्रकच्या अर्धवट ते स्वतः पण कोसळला असं आणि आपल्याला पण कोसळवलं असतं येड जावा झालं हा तर काय ते मगाशी पण तसं मगाशी आरशात बघितलं कट मारते हा परत तिकडं बोशाजवळ गाडी जाऊन उलट झाला
आत्ता पण एक आहे ना पल्सरवाला होता दुसरा कोणतरी, तो इकडून इकडं कसला गेला म्हणजे बघतोय समोरून गाडी येते, आम्ही इथला आणि हा इथून सनगन गेला. असल्या शिवाय त्याला घातल्यात, आता कामच काढलं सकाळ लागलं. असले म्हणजे एक एक आहेत ना नमुने, म्हणजे ते स्वतः पण मरतात आणि दुसऱ्यांना मारतात अशी कंडिशन मध्ये. दुसरं काही इलाज नाही. हे रोड साले बनवलेत पण यांना असं जाम आहे तो, ते खालीवर 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 एक लेवलने नाही चालत. माणगावला पोचलो आणि गाड्यांचे म्हणजे लाईन लागले अक्षरशः स्ट्रेट टू स्ट्रेट. बाईकचा एक फायदा होता, असं साईडने निघाल तरी भेटतं, कार असलं का अडकलो. पण कारवाल्यांनी एकानं टाकली गाडी तर पुढची लाईनच जाम होतोय. कुठपासून लागलोय बघा लाईन. आता हा एवढाच पट्टा असेल, पुढं निघाला का परत सगळं क्लिअर असेल. बघा मोठ्या गाड्या ह्या त्या हे बघ इथं 4 व्हीलर टाकले तरी पण. आणि अडकवले. दोन लाईनी 3 लाईनी 2 लाईनी झालेत ना, गडबडलं काम सगळं. केलं 3 लाईन 2 पण ना तिकडून हे अर्धे बाहेरून काढले ह्या रोमधून. तर कशा काय बाकीच्या गाड्या जाणार इकडे? आता इकडची लाईन झाली खाली बघा, हे आपलीच जाग आहे. बायकान इकडे याल तरी भेटतं ना, तर अडकायला लागतं लगेच. नाश्ता बघायला पाहिजे तेवढं. हायवे आहे ना, एक टायमापुरती छान वाटतो, पण एकदम जाम असेल ना मग असं वाटतं कधी संपते असं होतं. पण त्यापेक्षा आतले रोड असतात ना त्याला गाडी चालवून मजा येतं. काय पण बोला, अंबेत लेफ्ट, रत्नागिरी स्ट्रेट, पणजी स्ट्रेट जाऊया. नको आलो जाऊन पणजी इंजी बघून आलो. आता वरची साईड जाऊया, खालची साईडला जाम फिरतो. आता जवळपास आहे ना 14 किलोमीटर काहीतरी पोलतपूर राहिलं आहे. झालं वरती काय 30-35 किलोमीटर असं थोडासा घाट आहे तो महाबळेश्वरपर्यंतचा. का हरकत नाही. म्हणजे आता काय करू, पोलतपूरला पोचू, नाश्ता वगैरे करूया, जरा रेस्ट करू आणि झालं. मग वरती पोचायला किती वेळ लागतोय, कारण किती निघाल 8ला निघालो. वाजल्याचा 9:45 जवळपास, म्हणजे 10 पकडले म्हणजे 8, 9, 10 2 तास आलो पोलतपूरला बरोबर नॉनस्टॉप. आता काय यायला आता रोड चांगला आहे, स्पीड चांगला मेंटेन होत आहे बोलल्यावर तसा काही विशेष होत नाही. मोजून 2 तासात पोचलो, पण मोजून 2 तासात मोजून आहे ना, बोटावर मोजून आपण 2 तासात पोचलो. 8ला निघलो ना आपण तिथून, तुझ्या इथून 10 वाजले, 2 तासात पोलतपूर. आता आपण इकडून एकदा नाश्ता करून बाहेर निघालो, आतमध्ये लागलो ना तर तिथं फोटो वगैरे काढू मस्त. आता भारी भारी लोकेशन भेटतील आपल्याला फोटो काढायला. मग आता झालं पोचलो आपल्याला. का आता जरी 1 तास लेट पोचलो तरी का फरक नाही पडणार, जाऊन आरामात स्टे वगैरे भेटून ना, आपण बाकी फिरायला पण जाऊ शकतो. नाही टायमात पोचलो आपण, काय घाई नाही आपल्याला. आता काहीतरी पहिलं खायचं बघू, हां, आणि मग जाऊया. मस्त आलो, स्पीड मस्त मेंटेन. 100चं स्पीड जरी मेंटेन झालं ना, 100, 101, 102, 110 पण नाही, 100 तरी पण गाडी मस्त येते एक लेवलला. 90-100 चालली पाहिजे बस. पोचलो आता मस्त. इकडे गेलो नदी बसून, नदी भेटेल ना, लोकेशन भारी भेटेल. मग तिथं फोटो काढत जाऊ चांगलं. आता काय घाई नाही आपल्याला, पोचलो आहे, जाऊन स्टे पण भेटेल आपल्याला. कसं आहे, मधला वार आहे ना, गुरुवार आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. पण पब्लिक असेल ना असं नाही, कारण सुट्टी सध्या समोर चालू आहे बोलल्यावर. नाश्ता असं प्रॉपर हॉटेल ना, वडागड्यापासून गाड्या बऱ्याच दिसतात. एसटी स्टँड आलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मेन सर्कलला आलो. तर हे ना इथं वडापावच खायला लागेल मला वाटतं. आणि तुला हा का कारण हॉटेल सगळे आहेत ना, तर ते तिकडच्या साईडला आहेत आणि मग तिकडे पलीकडे जायला लागेल. इथला वडापाव फेमस आहे. काय करता उधर, मोबाईल पकडायला पण एक माणूस लागतोय.
हे खिशात ठेवायचा फोन, तुला काढू नको सांगत तुला. हे तर गाडी लावतो इथं. आता हे बघितलं 9:52 झालेत, कारण काय आलं घड्याळ विसरलं. आता हात असा होत आहे, घड्याळच विसरलो मी, नंतर घेतोय बोललो आणि विसरलं घरी ते घड्याळ. आता जग थांबलो इथं, बोललो वडापाव खाऊया आणि जाऊया. आता काही बाकी काही जास्त टाइम नाही, त्याच्यामुळे वेळ जाणार नाही. तुला नाही ना का आता उपासाबद्दल काय विशेष नाही, कारण कसं होतंय आता इथून इथं काय वरती पोचलं टाइम जात नाही. जाऊ मस्त आराम वगैरे फिरू आणि मस्त फ्रेश वगैरे येऊ आणि थोड्या वेळानंतर जाऊया बाहेर फिरायला. आता क्लायमेट मस्त आहे. आता वरती गेलो टेम्परेचर बघू तिथे, बाकी ते सगळं असं आहे. बाकी शोधून जाऊ दे. ते बघ तुला तिथं समोर भेटत स्वीट स्मार्ट मध्ये पेपर हवे असतील तर बघ बोलायला. हा आणि राहू दे, पाहिजे असेल तर घेऊन येतो. शोरो नाश्ता वगैरे झाला, म्हणजे वडापाव खाल्ला, आता निघालो. काय होतंय त्याच्या वजनापेक्षा बॅगेचं वजन जास्त आहे. तरी पण नेमकेच कपडे येतो, कारण 2 दिवसाच्या हिशोबानेच घेतलेत, जास्त घेतलेत नाही. पाठीवरची बॅग असेल असं होतं, सॅडल असले का टेन्शन येत नाही. चलो आता मस्त मस्त एकदम नजारे भेटतील, फोटोशूट होईल, सगळ्याच गोष्टी होतील. बस जमल ना बसायला? हा हाय माझ्याकडं, बसले. चलो आपल्याला जायचं आहे इकडे. वेलकम टू महाबळेश्वर. आता चलो अजून 30-35 किलोमीटर आहे इथून खालून वरपर्यंत. मला वाटते नेमकं एक्झॅक्ट नंबर माहिती येऊन 35-40 अशी काहीतरी रेंज आहे डिस्टन्स. इथला हा वडापाव म्हणजे गर्दी जाम असते ह्याच्याकडं, कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू पब्लिक असते. आता नजारे मस्त भेटतात, मस्त थांबू जरा फोटोशूट वगैरे करूया मस्तपैकी, जरा आनंद घेऊ सगळ्या गोष्टींचा आणि मग जाऊया वरती. हे पोलादपूर इकडं गाव आहे हवं आतमध्ये. आणि तो सह्याद्री धाबा पण दाखवतो. सह्याद्री धाब्याला कोल्हापूरला जायचो ना, तेव्हा इकडून कधी महाबळेश्वर गेलो कधी जेवून जायचो. भारी जेवण भेटत सह्याद्री धाब्याला. रोड मोठे करतात ना हे, वरचे रोड झालेत. रोड मोठे करतात ना हे, त्याच्यामुळे खालचं काम चालू आहे. खालपर्यंत आलेत, कारण बाकी झालेत रोड. नाही वरचे रोड झालेत मस्त, हे खालचे जर आले असतील. हे बघ रोड रुंद बघ किती झाला. हां मग तेच ना, हे बघ तेवढं वाढलं साईडला, नाही एवढाच रोड होता फक्त हा. रस्त्याचे कामं इकडे जोरदारात केली तो, पण चालू केलीत ना, चालू आहे तिकडं पण. कारण कसे तसे आपल्याकडं जसं वाढवलं आहे सगळे मोठे सगळे बघा, साईड पट्टी पूर्ण मोठी केली. हा पहिला एवढाच रोड होता, इथून रस्ता ह्या साईडून जागा भेटली इकडून वाढवायचा, ह्या साईडून जागा भेटली इकडून वाढवायचा, पण रस्ता पूर्ण मोठा होता, टोटली मोठा रस्ता. स्ट्रॉबेरी केल्यात बघ रे गाडीवरती, इथला स्ट्रॉबेरी बनवतो, स्ट्रॉबेऱ्या महाबळेश्वरचा असेल. जय गणेश. हा इकडं बघितलं, हा इकडचा बनवला आहे, पूर्ण झाला आहे. पाठीमागं अर्धे पॅच झाले होते. हे बघ काम चालू आहे इकडं. इकडं डांबर ताजी आहे एकदम, आहे ना. हे बघ काम चालू आहे यांचं, रोडचं काम सगळीकडेच चालू आहे, जोरदार एकदम. हे बघितलं पूर्ण डोंगर कसे फोल्ड आहेत आणि मग इकडे हे वाढवलेले आहेत.
आता प्रतापगडपर्यंत पोहोचलो. आता इथून पुढं आता बघा ना, आता हे आता गारवा जाणवायला लागला वरती. खाली आता वाटत नव्हतं, पण आता जाणवायला लागला गारवा आहे ना. आता गार लागायला लागलं बघ. चिल्ड, एकदम चिल्ड. नाना नानी सुपर मार्केट. वा, यायच्या दिवशी आहे ना, एक तर प्रतापगड रायगडचा प्लॅन आहे. आता बघूया त्यावेळेला कशी कंडिशन आहे त्याच्यावर डिपेंड आहे जायचं की नाही. ते 2 तर लिस्टमध्ये आहेत. ते काय रे आडमोड बघत बघत थांबून पाठवा पण वावरतच. काय करत तेव्हा तर तेव्हा बघूया आता. हॅलो, हे इकडं पॉईंट आहे सगळे. हा कुठला आहे? लाडविक पॉईंट. चला 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 चला, पॉईंट बीट नंतर बघू. पहिला आपल्याला हॉटेल शोधायचं आहे. हॉटेल 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 ओरडायला लागले सगळे. लिव्हिंग स्पेस इकडं पण दिसत काहीतरी. ग्रँड रिसॉर्ट आज दादा ना आपल्याला इथून पण. ती पण एंट्री आहे, ही पण एंट्री आहे. इकडं विचारूया. चालव पण इथं ना आहेत गोष्टी बऱ्याच, पण गेल्याशिवाय कळणार नाही. थांब जरा गाडी. मार्केटमधून इथून पण मार्केट बघा. रात्री आपण प्रॉपर दाखवीनच तुम्हाला व्हिडिओमध्ये. यांच्यासोबत चाललोय रूम्स बघायला. आधी एक दाखवला मोठा, तर 3,500 रुपये. म्हणून 3,500 रुपये इथं घेऊन राहत आहे, तर रिसॉर्टला राहू बोलू चांगल्या. तर दाखवता बोलते 1-2 बघा बोलते, पसंत पडले तर घ्या. मला ठीक आहे बघतो बोलतो. चला, रूम्स काही जाम हैदराबाद अवेलेबल, काही विशेष नाही. तर मार्केटमध्ये राहायचं आहे म्हणून बोललो. ते बाकीचं काही हे करत नाही, नाहीतर मग रिसॉर्टलाच बघितलं असतं. आता हे बघा पोहोचलो. आता इथे पहिलं रूमचं बघत होतं म्हणून ते जास्त हे केलं नाही. पहिलं ते कसं तिथं आल्यावर असतं सगळेजण हो नाही हो कारण आपल्या रेंजमध्ये ते होतं त्यात बघला एकदम. पण काय मोठं आहे. हा बघा, हा असा पूर्ण इथं बेड आहे. हे इकडं टीव्ही, हे इकडं गॅलरी आहे या साईडला. हे बघा, हे असे बसायला. आणि हे वॉशरूम आहे असं पूर्ण. जास्त काय मोठं नाही, छोटंच आहे, पण आपल्या हिशोबाने ठीक आहे. 2 दिवसाच्या हिशोबाने कसं आहे सध्या सीझन आहे ना, त्याच्यामुळे रेट सगळ्यांकडे पॉवरफुल टाईट आहे. आणि राहायला तेच बोलते, साईडला भरपूर सारे रिसॉर्ट्स आहेत भारी भारी. आणि ते एकदम मस्त आहेत. पाचगणीमध्ये गेलो ना तर भारी भारी रिसॉर्ट आहे. पण मेन मार्केट महाबळेश्वरचं हेच आहे. आणि इथं कसं सेंटर पॉईंट पडतो तुम्हाला. इकडं कुठले पॉईंट बघायला किंवा काय हवं असेल सगळ्याच गोष्टी. साईडला राहिलो का परत इकडे सगळं व्याप आहे, अशा सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे बोलतो इथंच बघूया जे काय असेल ते 19-20 चालतंय. आणि आपल्या बजेटनुसार तेवढ्या रेंजमध्ये आपल्याला भेटला तर काय प्रश्न नाही. बाकी आजचा सगळा प्रवास इथपर्यंत झाला. आता नंतर जरा फ्रेश, थोडा आराम करतो, फ्रेश होतो. मग ते टेम्पल आहेत ना आपले सर्व, ते बघून येऊ. ते 2 ते 3 टेम्पल आहेत ते बघून येऊ. म्हणजे आजचा ते वाला पूर्ण कम्प्लीट होईल. तो तुम्हाला पुढल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. जितकं दाखवणार नाही तुम्हाला, ते टेम्पल सर्व त्याच्यात दाखवतो. आणि नंतर रात्री नाईट मार्केट फिरायला जाऊ, तो ते तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवेन. ओके, बाकी सगळं आजचा दिवस असा गेला. आलो, मजा आली. पण पण रस्त्याची पण कामं चालू आहेत. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ पुढल्या बघण्यासाठी. बाय बाय.